नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे पाहताय आपलं लाडके यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र। तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत देवा या चित्रपटाबाबतीत। चित्रपटाचा टीजर आणि ट्रेलर जेव्हा रिलीज झाला होता त्यावेळी जेवढी हाईप होती ती हाईप हा चित्रपट जस्टिफाय करतो का, या सगळ्यावरतीच आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहोत। मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, चित्रपटाची स्टोरी असं घेतो। बघा, घेतल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होणारच असतं। तेवढ्यात काय होतं की त्याच्या मित्राची होते हत्या। आता हे सगळं ट्रेलरमध्ये पण दाखवलं, पण ही हत्या झाल्यानंतर देव आमरे ती सॉल्व्ह करतो की ती सॉल्व्ह करताना अजून कुठल्या तरी गोष्टींमध्ये तो गुरफटला जातो। या सगळ्या बाबतीतच हा पूर्णपणे चित्रपट आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चित्रपटाचे जे टीजर ट्रेलर आणि जे प्रमोशनल मटेरियल आलं होतं ते या चित्रपटाला बिलकुल जस्टिफाय करत नाही, किंवा चित्रपट हा त्या ट्रेलर आणि टीजरला बिलकुल जस्टिफाय करत नाही। याचं कारण असं की फर्स्ट हाफपर्यंत चित्रपट स्मूथली आणि खूप चांगल्या प्रकारे चालू असतो। फिअरलेस आणि डेअरिंगबाज ऑफिसर जो शाहिद कपूरने साकारला ते कॅरेक्टर त्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं। तो जो रॉनेस आणि तो जो रफनेस त्याच्या चेहऱ्यावरती किंवा त्याच्या डोळ्यात दिसतो ना, तो कुठे ना कुठे आपलं लक्ष वेधून जातो। करण्यासाठी एक ब्लॉक ठेवलाय, तो ब्लॉक जसा होतो ना त्यानंतर अक्षरशः चित्रपट पूर्णपणे फॉल व्हायला लागतो किंवा डीप व्हायला लागतो। तो जसा डीप होतो त्याच्यानंतर तो कधीच पिकअप घेत नाही किंवा तो टॉपला जात नाही, तो डीप तर डीपच राहतो शेवटपर्यंत। आणि ही कुठेतरी मला असं वाटतं चित्रपटाची एक निराशाजनक गोष्ट आहे। चित्रपटातल्या काही चांगल्या गोष्टींबद्दल सुद्धा मी बोलणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट येतो तो म्हणजे शाहिद कपूरचं काम। तो पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतो। त्याच्या एक एक सीनमधून, त्याच्या एक एक डायलॉगमधून ते आपल्याला 100% जाणवतं। आणि या चित्रपटात सुद्धा त्याने जे पात्र साकारले ना, तो जो खुणशी आणि तो जो आतल्या आणि कपटी स्वभावाचा जो पोलीस ऑफिसर म्हणतात ना, तो त्या प्रकारचा आहे। त्याने जर कुठल्या माणसाच्या बाबतीत वैर धरलं तर मग तो शेवटपर्यंत त्याला हरवण्यासाठी किंवा त्याला पाडण्यासाठी तत्पर म्हणजे तत्पर असतो। तसाच हा पोलीस ऑफिसर आहे। हे त्याचं काम हे खरंच सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखं आहे। आणि बिलकुल त्याने कबीर सिंग सारख्या चित्रपटात जे काम वठवलं होतं त्याच प्रकारे इथे दिसतं। हा, पण काही गोष्टींमध्ये तो मला कबीर सिंग झाला किंवा जर्सीमधला, ह्या दोन तीन चित्रपटांमध्ये त्याचे जे काम होतं ते रिपिटेटिव्ह दिसायला लागलं होतं। चित्रपटाची दुसरी चांगली गोष्ट सांगायची तर या चित्रपटात वाजलेलं बॅकग्राऊंड म्युझिक हे त्या सीनला हायपअप करण्यासाठी अतिशय उत्तम आणि योग्य पद्धतीने आणि त्या ठिकाणीच वापरलं गेलं, ज्यामुळे चित्रपटाची हाईप जी आहे ती शेवटपर्यंत तशीच राहते। ती त्यात कुठे डल होत नाही। चित्रपट खरा डल होतो तो म्हणजे स्टोरीमध्ये आणि त्याच्या स्क्रीन प्लेमध्ये, बस। या व्यतिरिक्त चित्रपट बऱ्यापैकी चाललेला असतो। या चित्रपटात वापरले स्लोमो शॉट्स हे खरंच वेल एक्झिक्युटेड वाटतात। चित्रपटात म्हणजे जास्त करून स्लोमो शॉट्स नाही आहेत, पण जेवढे काही आहेत ते वेल एक्झिक्युटेड आणि वेल कोरिओग्राफ आहेत, त्यामुळे ते सीन आपल्याला बघताना सुद्धा चांगले दिसतात। अफकर मी आपल्या सगळ्यांना सांगायला विसरलो की हा चित्रपट एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे ज्याचं नाव आहे मुंबई पोलीस। या चित्रपटाचे दिग्दर्शक तेच आहेत जे मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, त्यांचं नाव आहे रोशन अँड्र्यूज। आणि चित्रपटाची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या चित्रपटात आपल्याला उपेंद्र लिमये सुद्धा दिसलेत। त्यांचा तसाच मोनोलॉग आहे जो मोनोलॉग आपल्याला ॲनिमलमध्ये दिसला होता। चित्रपटात सुद्धा ते इंटरवलच्या आसपास येतात आणि या चित्रपटात सुद्धा ते इंटरवलच्या आसपास येतात। आणि त्यांचं जे काम दाखवलं ना मित्रांनो, ते खरंच खूप छान आहे। ते जेवढा वेळ स्क्रीन असतात ना मित्रांनो, तेवढा वेळ चित्रपटामध्ये माहोल असतो म्हणजे असतोच, यात काही वाद नाही। तर मित्रांनो, चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटात आपल्याला कुबरा सेठ, पूजा हेगडे, पवाली गुलाटी, प्रविश राणा आणि त्यानंतर नन अदर दॅन आपला नाग्या गौरव मोरे सुद्धा आपल्याला चित्रपटात दिसणार आहे। एक छोटंसं पात्र आहे त्याचं, ते छोटंसं पात्र सुद्धा त्याने अतिशय उत्तम प्रकारे आणि बच्चीवालं जे आहे त्याचं ॲक्ट, त्याच टाईपमधलं ते ॲक्ट आहे, ते खरंच म्हणजे एक लक्ष वेधून घेणारं दिसलं मला। तर मित्रांनो, स्टारकास्टमध्ये आता जे काही मी नावं घेतले त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांचे परफॉर्मन्स ठीकठाक होते, कुणीही आउटशाईन करत नाही, त्यामुळे हे डिसेंटचे परफॉर्मन्स होते प्रत्येकाचे। ओव्हरऑल डीप होते, त्यावेळी संपूर्ण चित्रपट हलतो। फर्स्ट हाफ चांगला आहे, सेकंड हाफमध्ये स्टोरी डीप होताना दिसते, ती नंतर कधीच पिकअप करत नाही। आणि महत्त्वाची गोष्ट अशी की यामध्ये तो जो वॉव फॅक्टर पाहिजे तो वॉव फॅक्टर चित्रपटात कुठेही दिसत नाही। तर मला असं सांगायचं की जर तुमच्याकडे खूप वेळ असेल आणि खूप पैसा असेल तर नक्की तुम्ही हा चित्रपट बघायला जाऊ शकता। अदरवाईज मला असं वाटत नाही की खूपच गरजेचा आहे चित्रपट बघणं। मित्रांनो, हा होता माझा देवा या चित्रपटाचा रिव्ह्यू। हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा। आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल त्या बाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्यासुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। बाकी जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत किंवा माझे रिव्ह्यूज आवडत आहेत तो तुम्ही माझ्या चॅनलवरचे अजून बाकीचे रिव्ह्यू सुद्धा चेकआउट करू शकता। बाकी भेटूया आपण येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद, काळजी घ्या।